तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो काँग्रेस कार्यकर्ते आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। काल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता आणि हा हल्ला अमित शहा यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येतो आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले। आपण पाहिलं काहीच दिवसांपूर्वी अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये बोलताना आंबेडकरांविषयी वक्तव्य केलं होतं। आंबेडकर करण्याऐवजी जर देवदेव केलं असतं तर पुढच्या 7 जन्मात 7 वेळा स्वर्ग तुम्हाला प्राप्त झालं असतं असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय आणि ठिकठिकाणी या संदर्भात आंदोलन देखील करण्यात येत आहे। मात्र काल त्यानंतर काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यानंतर आता काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे। हा हल्ला अमित शहा यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। तर या क्षणाला मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे तर काँग्रेस कार्यकर्त्यांना धरपकड करताना पोलीस पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून पाहू शकतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन महिला कार्यकर्त्या महिला आंदोलक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा या काँग्रेस आंदोलकांकडून देण्यात येत आहेत। तर यावेळी पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची आंदोलकांची धरपकड देखील केल्याचं आपण पाहतोय। मात्र तरी देखील आंदोलक मागे हटायला तयार नाही।